गजानन महाराज संस्थानकडून 50,000 भाविकांना महाप्रसाद आणि 83 गावांना भजनी साहित्य। नमस्कार, मी अमिता गावंडे, कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे। त्र्यंबकेश्वर नगरीत सध्या विठुनामाचा गजर आणि संत निवृत्तीनाथांच्या वारीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे। याच वारी सोहळ्याचे औचित्य साधून श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्या त्र्यंबकेश्वर शाखेने वारकऱ्यांच्या सेवेचा एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे। काय आहे सविस्तर बातमी पाहूयात। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज वारीनिमित्त लाखो वारकरी दाखल झाले आहेत। या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी शेगावचे श्री गजानन महाराज संस्थान हे नेहमीप्रमाणे सज्ज झाले आहे। संस्थानच्या वतीने यंदा वारी मार्गावरून आलेल्या तब्बल 560 भजनी दिंड्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। प्रत्येक दिंडीच्या प्रमुखाला हार, उपरणे आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले। केवळ स्वागतच नाही तर दशमी, एकादशी आणि द्वादशी अशा 3 दिवसांच्या कालावधीत 50,000हून अधिक वारकरी भक्तांना श्री गजानन महाराज मठामध्ये महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। शिस्तबद्ध रांगा आणि गणगण गणात बोतेच्या गजरात हा प्रसाद सोहळा पार पडला। भक्तीसोबतच शक्ती आणि संस्कृती जपण्यासाठी संस्थानने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। नियमांची पूर्तता करणाऱ्या 83 गावांना भजनी साहित्याचे वाटप करण्यात आले। यामध्ये 10 टाळजोड, वीणा, मृदुंग आणि श्री ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत यासारख्या पवित्र ग्रंथांचा समावेश आहे। विशेष म्हणजे आतापर्यंत 5 राज्यातील 71 जिल्ह्यातून आलेल्या 20,000 गावांना अशा प्रकारे साहित्याचे वाटप संस्थांमार्फत करण्यात आले आहे। वारीच्या काळात वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मठात मोफत औषधोपचार आणि दवाखान्याची सोय करण्यात आली होती। 500हून अधिक सेवाधारी अहोरात्र या सेवा कार्यात मग्न होते। अशा रीतीने श्री त्र्यंबकराज आणि निवृत्तीनाथांच्या चरणी गजानन महाराज संस्थानने आपले सेवा कार्य अर्पण केले आहे। वारकरी संप्रदायाची ही सेवा पाहून भाविकांकडून संस्थानचे कौतुक होत आहे। त्र्यंबकेश्वरच्या अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।